अच्छा अगं जेवताना फक्त जेवायचं असतं ते ठेव बरं बाजूला. चल घे जेवायला. नको ना, तू खा ना. तसंही मला जेवण आवडत नाही. तुला किती वेळा सांगितलंय जेवणाला नावं ठेवायची नाही. ठेव बरं ते. खा मुकट्यानं. काय यार, घे हरले मी. शी बाबा. बरं झालं हारलीस. जेव मुकट्यानं आता. तुझ्यापेक्षा तो अथर्व बरा. दिवसभर खेळत असतो पण जेवताना बरोबर लक्ष असतं त्याचं. हा, अथर्व बरं आहे. सतत आपल्या घरच्यांबद्दल बोलत असतो हा तू. नाही अगं तसं नाहीये. जाऊ दे, सोड ना तो विषय. अरे हा, तुला एक सांगायचंच राहिलं. काय? तुला मी म्हटलं होतं ना ऑफिसमध्ये ती नवी व्यक्ती मी अपॉइंट करणार आहे म्हणून. ती उद्यापासून ऑफिस जॉईन करते बरं का. हो यार, कोण आहे ती? मला भेटायचं आहे तिला आणि मी अप्रूव्ह करणार आहे तिला. हो नाही तू तर भेटच एकदा तिला. शी इज व्हेरी ब्युटिफुल अँड व्हेरी टॅलेंटेड. म्हणजे ब्युटी विथ ब्रेन म्हणतो ना आपण, तसं काहीचं कॉम्बिनेशन आहे. द वे शी कॅरीज हरसेल्फ. प्रत्येकानं ना शिकावं तिच्याकडनं, असं आहे काहीतरी तिच्यात. अच्छा, कुठे भेटली? कुठे तुला ही? तिला ना हा एका पार्टीत भेटलो आम्ही. म्हणजे आधी भेट झाली, मग ओळख झाली, मग मैत्री. बस हा, मैत्रीपर्यंतच ठीक आहे. डू नॉट क्रॉस युअर लिमिट्स. ओके? अगं हो बच्चा, तेवढं कळतं मला. हा तर मी काय सांगत होतो, आमची पार्टीमध्ये भेट झाली. त्या पार्टीत ना सगळ्यांचं लक्ष फक्त आणि फक्त तिच्याकडेच होतं. तिलाही ते कळत होतं बरं का. आणि तुझं पण? हो, आय मीन ती छानच दिसत होती ना. नाही, कळतंय मला सगळं. गॉड ऑल मेन आर अलाइक. तू जर का बाकीच्या लोकांसारखा वागलास ना तिच्याशी तर बघ हा. अगं मी कुठे काय वागलोय तिच्याशी अजून. मी फक्त तारीफ करतोय तिची. तारीफ पण नाही करायची. मग नाही करायची तारीफ तिची, आणि तू परत तारीफ केलीस ना तिची तर आय किल यू. ओके? जेलस यार रे. का हसतोयस? नाही काय नाही. अगं बच्चा, तिची आणि तुझी कंपॅरिझन तरी होऊ शकेल का? हा, यू आर माय लव्ह अँड शी इज जस्ट एन एम्प्लॉई. तू एक काम कर, हा उद्या तू येच ऑफिसला आणि मस्त टकाटक तयार होऊन या. तिलाही बघू दे गुरुनाथ सरांची गर्लफ्रेंड कशी दिसते ते. आणि मी तुला प्रॉमिस केलंय की नाही, तू अप्रूव्ह केल्याशिवाय मी तिला अपॉइंट करणार नाही. हो की नाही? बस तू अप्रूव्ह केलं तरच तिला जॉबवर ठेवणार. ओके? ते तर आहेच. दॅट्स लाईक माय मॅन. बरं ऐक ना, मी उद्या काय घालू? मला ना फॉर्मल्स घालायचं वाटतंय. ऍज यू विश. काही घातलंस तरी सुंदरच दिसतेस. हो की नाही? तुला आवडेल ते घाल. सो वेटिंग फॉर टुमॉरो. आले घेतलेस ना सगळं? हो दादा, सगळं आहे. याच्यात सॅम्पल आहेत आणि तुझ्या हातात ना 2 पाकिटं भरून ठेवलेली आहेत. हा हा, आधी हे जात आहे का ते तरी बघूया. जाईल ग, तू टेन्शन नको घेऊस. हे बघ, आपण आधी आपल्या एरियातले स्टॉल वाले सगळे बघूया. त्यानंतर आपल्या मागच्या गल्लीत बरेचसे नाश्ता विकणारे असतात, त्यांच्याकडे जाऊया. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.